असं कृत्य केलं नाही साहेब. बीड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको करायचा होता, त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी गेलो. त्या आमच्या ठिकाणच्या पीआयने सांगितलं की बाबा हो, आपल्या जिल्ह्याला कलम 144 लागू आहे आणि 144 कलम लागू असल्यामुळं तुम्ही रस्ता रोको करू नका. केलं तर आमचं काही होणार म्हणजे आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही गुन्हे दाखल करू आणि तुम्ही गुन्हेही घेताल. परंतु तुमच्या व्हिडिओमध्ये, तुमच्या कार्यक्रमामध्ये जर तुमचे 4-2 पोरं जे शिकतात ते जर आले, त्यांचे जर फोटो निघले तर त्यांचं कल्याण तुम्ही रोखल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तहसीलवर गेलो पण रस्ता रोको केला नाही. तुम्हाला माफी मागतो आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करू शकलो नाही. कारण ते आम्हाला धनगर समाजातले मोजून बघतो होतं. प्रत्येक गावाला गेलं कितवी शिकलेले पोरं इथं, ग्रॅज्युएट किती तर माहिती नाही. कितवी पर्यंत शिकले? 10वी पर्यंत. 10वीच्या पुढे काय? दुसऱ्याच्या शेतात कामाला, आता मेंढ्यावाळा आहे. आपल्या मेंढका बांधूला अजून आपलं त्यांचं असल्याला जन्म तारीख माहित नाही. मग इतका आपला खालच्या लेवलचा समाज आहे. इथं यायला त्यांना वाटतंय जाऊ का नको जाऊ. तिथं गेल्यात नंतर काय होतंय का, काय करतेत का काय, परंतु इथं यायला सुद्धा तयार होत नाही. यांना सर्वांनी या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना बळ दिलं पाहिजे. त्यांना जर ताकद मिळाली तर नक्कीच चालतं. त्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आपण नाही यायचं, आपण नाही ताकद द्यायची, आपल्या बांधवांनी नाही जर यायची या ठिकाणी तर येणारे कोण? दुसऱ्या समाज बांधव या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला त्यांचा कार्यकाळ संपत आलाय. तुम्हाला पत्र काही देते तुम्हाला ते. आता त्यांनी विधानसभेमध्ये बोलायला त्यांना याच वाटत होते का त्यांच्या तोंड घामायचेच होते. आपल्या समाजाचा हक्क येतो तेव्हा कुठे जातात? 2 मिनिटं. जर हा पत्र नुसते व्हायरल केले असतील, आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा बोललो, भाऊला सुद्धा सांगतात, जर यांनी दिलेले पत्र नुसते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकले असतील आणि यांनी जर मुख्यमंत्र्याला पाठवले नसतील तर त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये पाळल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही. आपण निवडून येणार नाही हे तुम्हाला सगळ्याला माहिती, पण आपण कुणाला तरी पाळल्याशिवाय राहणार नाही हे बी लक्षात ठेवा. मग आपला स्वाभिमान फक्त गहाण ठेवू नका. या गर्दा आला तुमच्या खांद्यावर हात ठेवला म्हणायचं नाही मला दादाने हात ठेवला, काकाने हात ठेवला, अजिबात नाही. एका जातीवर आपण निवडणूक लढू शकत नाही. जर तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला दुसरी कोणत्या 4-2 जाती भेटत असतील, तुमच्या सोबत येत असतील तर तुम्ही आपल्या विचाराचा, आपल्या समाजाचा, आपल्या जमातीचा माणूस त्या ठिकाणी उभा करा आणि त्याला विजय करा. आम्ही जाहीर करतो, माजलगाव मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा माणूस आम्ही वेळ पडली तर अपक्ष उभा करू, स्वतःच्या खिशातले पैसे टाकू, स्वतः प्रचार करू, गावागावातच काय घरामध्ये जाऊ, आपला माणूस निवडूनच आणू असा काहीतरी संकल्प करा. विनाकारण ह्याला हे बोलले की त्याला राग आणायचा कोणी अर्थ नाही किंवा त्याचं कोणी ध्यानातही धरू नका. जर कोणी बाळगणबुळगी असतील तर त्यांनी उठून जावं. इथं समाजाचा प्रश्न आहे, तुझ्या नेत्याचा प्रश्न नाही. या ठिकाणी उपोषण करते बसले तर त्यांची परिस्थिती बघा ना तुम्ही. या ठिकाणी 2 कोटी नाही परंतु
संभाजीनगरमध्ये तर कितीतरी समाज असेल, हा जर या ठिकाणी आला असता सत्य भरतीने तर या ठिकाणी संगीता मॅडम काय 8 दिवस घेतात, 2 दिवसामध्ये त्यांनी आपलं सही करून दिले असते. पण आपली ती नामुष्के यापुढे दीपक भाऊ असतील, गणेश केसकर दादा असतील, ते जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी ठाम राहायचं, त्यांच्या मागे आपण उभा राहायचं. उपोषण आपण करू शकत नसलो, आपण संसार करत असलो तर त्यांनी सांगितलेल्या दिवशी, सांगितलेल्या वेळेला, सांगितलेल्या ठिकाणी हातातले सर्व कामं सोडून त्या ठिकाणी उपस्थित राहायचं, असे मी तुम्हाला अहिल्यादेवी होळकरांची शपथ देतो आणि या ठिकाणी थांबतो. यळकट यळकट. धन्यवाद. त्यानंतर नारायण